अर्थात साधू संत मंडळी म्हटलं की उपदेश हे आलेच, पण उपदेश करत असताना सुद्धा ना संतांची सांगण्याची पद्धत जराशी वेगळी आहे. समोरच्या माणसाला जास्त सुधरवण्याच्या भानगडीत कधी पडू नये असं म्हणतात. सायकोलॉजी सांगते का समोरच्याला जास्त सुधरवायला गेलात ना तर तो माणूस तुमचा शत्रू बनेल. स्वतंत्रता हा प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. कोणी मला काय शिकवावं नाही आवडत माणसांना. मला माझं चांगलं काय वाईट काय कळत नाही का. म्हणून साधू संत मंडळी काय करतात, स्वतःला त्या ठिकाणी ठेवतात की आम्ही केलं, आम्ही असं असं केलं, त्याचं फळ असं असं मिळालं, मग तुम्हीही करा, तुम्हालाही त्याचं फळ मिळेल. हे मांडणी जेव्हा यावी तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की आम्ही हरीचे दास, आम्ही हरीचे दास झालो आणि त्याचा फायदा आम्हाला होऊ लागला की आम्हाला त्रैलोक्यात कसलं भयच उरलं नाही. त्रैलोक्यामध्ये भय न उरणं हे मानवी जीवाला तरी शक्य नाही. इथं येणारी सगळीच मंडळी कीर्तनाला जरी आलेत तरी एखाद दुसऱ्यांच्या घरामध्ये काहीतरी चांगलं असलंच तरी त्याच्या मनाला भीती, कुलूप नीट लावलं का नाही, नाही तर घरी जाऊस तर आपलाच अखंड हरिनाम सप्ताह. भीती कुणाला नाही. तर ज्याच्याकडे चांगलं आरोग्य आहे त्याला सतत वाटतं मी आजारी पडेल की काय. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला ती जाईल की काय याची भीती आहे. प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती आहेच, आणि कुणाला कसली नसलीच तर मरायची भीती तर सगळ्यांनाच आहे. मरण सुद्धा यावं ना तर ते गोड असावं. कीर्तनाच्या व्यासपीठावरती भगवंताचं नाम मुखारविंदामध्ये असताना मरण यावं. हरिभक्तीपरायण आदरणीय ताजुद्दीन महाराज शेख, जाती धर्मा पलीकडे जाऊन मरण यावं भगवंताचं नामचिंतन मुखारविंदात असताना. एकच मागणं आहे भगवंता, एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी या मंचावरती. काही झालं तरी चालेल, पण शेवटचं नाम मुखारविंदामध्ये असताना शेवटचा क्षण आमचा असावा. आणि तो क्षण कुठला असेल ना माहिती नाही, म्हणून वेळही वाया घालून जमत नाही. शेवटच्या क्षणाला जाईपर्यंत त्याला समजून घ्यायचं आहे. समजून घेणं, समर्पण करणं वाटतं तेवढंही सोपं नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा मानसकन्या म्हणतात, बाबांच्या सानिध्यात गेलं की 4-2 गोष्टी खूप मोलाच्या ऐकायला मिळतात. बाबा वर्णन करतात की मंदिरात गेलं की भगवंतापुढे आता लोटांगण नाही, समर्पण आता पहिल्यासारखं राहिलंच नाही. लोटांगण नाही, का नाही, कपड्याला डाग लागतात म्हणून. कपड्याला डाग लागले लागू द्या, डाग अच्छे होते हैं. 10 रुपए के सर्फ एक्सल से मला मुडवळ 10 रुपए के सर्फ एक्सल से दाग निकल जाते हैं. कपड्याला डाग असले तर चालतील, चारित्र्याला डाग असता कामा नये, खरा परमार्थ आहे. वर्णन फार छान करतात. नर कपड़न को डरत है, नर कपड़न को डरत है लेकिन नरक पडन को डरत ना. माणसं कपड्याला डाग लागायला घाबरतील पण नरकात पडायला घाबरायची. समर्पणही नाही आणि त्यात भीती नाही. कसली, मृत्यूचा क्षण जवळ येतोय, त्या क्षणापर्यंत भगवंताला समजून घ्यायचंय. बोलणारा वक्ता तुम्ही कोणी या ना, बोलणारा वक्ता कुणी असू देत, परमार्थाची अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यायची. हे समजून घेणं ज्याचं त्याला जमलंच पाहिजे. अगरबत्ती लावली का आजूबाजूला, विठ्ठल विठ्ठल, हे समर्पण करणं किंवा समजून घेणं, ज्या दिवशी जमेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं हरीचा दास होता येईल. त्याच्यावरती असणारा तेवढा भाव, तेवढी निष्ठा. काळाची ही भीती नसावी एवढं असं काय असावं त्याच्यामध्ये, खूप काही आहे. नाथबाबांचं जाणं झालं गावामध्ये, कळालं गावामध्ये हाकाटी पिटल्या गेली, पाहुणे रावळे आजूबाजूच्या गावची सगळीच भक्तगण मंडळी जमा झाली. नाथबाबांचं जाणं झाल्याचं कळालं, उचललं गेलं, गावातनं सगळी मंडळी निघाली. पण निघाल्यानंतर आता मात्र झालं असं, खांदेकरी होते ना, खांदेकरी गावकरी खांदेकरी, पुढं असणारे खांदेकरी एकमेकांशी बोलत होते. म्हणे काय केशव पंत ऐकलं का? ते म्हणाले बोला विष्णू पंत. मागचे 2 पंत ऐकतच होते, हे नाही ते म्हणे ऐकलत का केशव पंत? बोला विष्णू पंत. अहो या नाथांनी उभा जन्म लोकांसाठी जगावं, आपलं ज्ञान कोणाला जाऊ दिलं नाही, स्वतःचं ज्ञान समाजाच्या कल्याणाकरता वापरलं, आपल्याला फायदा होऊ दिला नाही, समाजाकरता उभा जन्म जगले, पण शेवटी कुणाच्या खांद्यावर जायची वेळ आली.
भावकीच्या भावकी लय बेकार राहते बाबा. हा, सगळं करते पण तोंडावर बोलून दाखवल्याशिवाय राहत. म्हणून माणसानं स्वाभिमानी असावं. संकट एकदाच येतील, पण कोणी जर मदत केली ना तर विचारपूर्वक घ्या, कारण हे उभा जन्ममुखानं बोलून दाखवतील. मी होतो म्हणून यानं केलं. स्वाभिमान फार मोठा आहे सगळ्यांपेक्षा. खांद्यावरती तिरडी आहे आणि खाली भावकीचं बोलणं असं चालून ऐकलं नाथांनी. आवाज दिला पंत, मांडा खाली. चारही खांदेकऱ्यांचे हातपाय गारठले. खाली टेकवलं. नाथबाबांनी उठावून स्वतःच्या पायानं घाल. पुन्हा एकदा जाणं झालं. पुन्हा एकदा तोच प्रसंग उचलला गेलं. पण आता मात्र सांगितलं खांदेकरांना, आता काही झालं तरी मुखातनं काही बोलायचं, काही शब्द बाहेर येऊ द्यायचे. तेव्हापासून होते खांदेकरांना बोलू नये असं. गावात निघाले. झालं असं, लेक माहेराला आलेली होती आणि घरातली ती आई आहे ना, तिच्या मनात विचार आला की ह्याला आता जायचं होतं का नाथांसाठी. म्हणजे आम्ही महाराज लोक कोणत्या टिपणात बसत. समाज असा आहे, सरपेले ना डोक्यावर घेतलं तर डोक्यावरच चढवते आणि पायाशी आणायचं ठरवलं तर पायाशीच चालते. जेव्हा नाथबाबांनी ते ऐकलं, मनातलं आवाज दिला पंत, मांडा खाली. पुन्हा स्वतःच्या पायानं घाल. आता मात्र तिसऱ्यांदा जाणं होतंय. तेव्हा कुणाचाही आधार न घेता पंचतत्वात स्वतःला विलीन करून घेतायत. काळाची ही भीती नसावी ती या वैष्णवांना, वारकऱ्यांना, साधू संतांना, महात्म्यांना, नवे नवे हरीच्या दासांना. म्हणजे आम्ही जर हरीचे दास होत असू ना तर आम्हाला सुद्धा त्रैलोक्यात कसलंच भय राहणार नाही. अगदी कशाचंच नाही, काळाचंही आहे. कळी काळालाही दूर सारण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते म्हणजे वैष्णव किंवा वारकरी. मी सांगत नाही, अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात. हरीच्या दासाचा भय नाही त्रैलोक्यामध्ये कसलंही भय उरत नाही जेव्हा आम्ही त्याला समर्पण करतो. सर्वस्व त्याच्यावरती टाकून देतो, भार त्याच्यावरती टाकून देतो ना, तेव्हा कसलंच भय उरत नाही. मरणाचंही भय न उरावं. नाथबाबांचं त्या काळामध्ये तुम्ही होतात न होतात, आम्ही होतो न होतो, पण आत्ताच्या काळामध्ये ज्या महात्म्याचं वर्णन आमच्या नेहमी कानावरती पडतंय, सगळ्यांच्या स्टेटस स्टोऱ्यांमध्ये पण आम्हाला बघायला मिळतं. वृंदावनला एक महात्मा की दोन्हीही किडण्या त्यांच्या गेलेल्या आहेत, प्रेमानंद स्वामी. सगळ्यांनी आतापर्यंत ऐकलंय, बघितलंय कानावरती, किंवा काहींनी प्रत्यक्ष दर्शनही घेतलं असेल. दोन्ही किडण्या फेल आहेत. डॉक्टरांनी जरी सांगितलं फार वर्ष जगणार नाही, एका किडनीचं नाव ठेवलं राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव ठेवलं कृष्ण, जाऊन तर दाखव. एवढा विश्वास असावा आमचाही देवावरती. काही होत नाही. डॉक्टर लोक सांगतात ना, सगळे उपाय थकलेत, आता घरी घेऊन जा. विश्वास ठेवा. ज्यानं पोट दिलंय ना, भाकरी सुद्धा तोच देतो. स्वतःच्या मनगटावर आणि भगवंतावर विश्वास असेल ना तर हातावर नसलेली धनरेषा सुद्धा निर्माण करण्याची ताकद माऊली ज्ञानोबाराया देतात. आम्ही बोलत नाही, स्वतःशी नाही आणि भगवंताशी नाही. लोक म्हणतात बोलल्यानं काय होतं, बोलल्यानं खूप काही होतं. ब्रह्मांड तुमचा प्रत्येक शब्द ऐकतो, म्हणून बोलताना चांगलंच बोला. विनाकारण शब्द वाया घालवू नका. चुकीच्या ठिकाणी वक्तव्य करणं अगदीच अयोग्य आहे. समोरच्या बद्दल काही माहित नसताना बोललात ना तर त्याचं पाप मस्तकावरती येतं. आपल्याला फक्त नामचिंतनाशी मतलब आहे. नामचिंतन आपल्याला घ्यायचं आहे. बाकी कोण कुठे कधी काय कसं करतं याच्याशी आपल्याला घेणं देणं. बऱ्याचदा लोक विचारतात, ताई अहो काय त्या महाराज लोकांचा आदर्श घ्यावं, कोण कसं वागतंय, कोण कसं जगतंय, कोण काय करतंय. कधी कधी टीव्हीला बातम्या येतात, आपल्याकडचं नाही जास्त कोणी, पण बाहेरचं टीव्हीवरती बातम्या येतात का असं असं झालं आणि तो बाबा फ्रॉड निघाला. मला खरं सांगा, दुकानदाराकडे तुम्ही गेलात, मिठाई तुम्हाला घ्यायची आहे, तुम्हाला जिलेबी घ्यायची आहे, तुम्ही जिलेबीचा भाव विचारणार, जिलेबी गोड आहे की नाही ते विचारणार, बरोबर का? हे विचारणार जिलेबी काढणाऱ्यानं आंघोळ केली का नाही. जिलेबी जो काढतोय तो घरी बायको सोबत भांडण करून आलाय की नाही. जो मिठाई देतोय त्यानं आज पोरांना शाळेत सोडवलं का नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी आपल्याला घेणं देणं नाहीच आहे.
एके ठिकाणी न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री सुद्धा वर्णन करतात. आपल्याला ना ज्ञानोबारायांनी सुद्धा स्वतःचा सिद्धांत कधी सांगितला नाही, कमी माझ्या आयुष्यात काय केलं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये कधीच मांडत नाही की मी काय केलं, मी कसा जगलो, माझी साधना काय आहे. फक्त एवढंच सांगतात काय केल्यानं नामचिंतनाची ताकद काय आहे आणि ते घेतल्यानं तुमचं हित कसं होईल. आपल्याला फक्त हिताचंच घ्यायचंय. व्यासपीठावरती उभा असणारा कोणीही असू देत, मुखात येणारं चिंतन हे त्रिवार सत्य आहे, ते कधीच वाया जात नाही. बोलणारं कुणी येऊ देत, ही साधना आहे. हे सुद्धा सोपं नाही. ऐकणं साधना आहे, बोलणं साधना आहे, मृदुंग वाजवणं साधना आहे, गायन करणं साधना आहे. याच्यात अनेक प्रकार आहेत. 8 मात्रा वाजवल्या, 16 मात्रा वाजवल्या, 32 मात्रा वाजवल्या, 64 मात्रा वाजवल्या, सरपटी आहे, भजन टेक आहे, कोणती लगी कुठे वाजवली, कोणता मुखडा कुठे वाजवला, चक्रधर वाजवला का त्रिपल्ली चक्रधर वाजवला. आपल्याला काही यातलं माहित नाही जास्त, पण ते साधनेची गुण आहे. हे जमत नाही फारसं लवकर. गायन आहे, आसावी रागे बागेशी रागे भूपै यमन आहे, तोडी भैरवी शिवरंजनी मधली चाल, ठायचे चाल, ठायचे चालीतल्या मिश्र चाल, त्याच्यातही भरपूर आहे. हार्मोनियम आहे, वादी स्वर, समाधी स्वर, मध्यम, पंचम, निषाद, खडज, कोठला राग कोणत्या प्रहरी गावा, ओढव आहे, शाडव आहे, ओढव संपूर्ण आहे, शाडव संपूर्ण आहे, ते 9 प्रकार आहे. त्याच्यामध्ये संवादी किंवा वर्ज, फार चंचल स्वर, त्याच्यातही अनेक प्रकार आहे. मध्यम असेल किंवा साऊंड सिस्टीम आहे, गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, अनेक प्रकार आहेत. कुठलीही गोष्ट ना अभ्यासाशिवाय कधीच नसते असं म्हणतात. बोलणारा वक्ता सुद्धा कुणी येऊ देत. कोणी राष्ट्रीय कीर्तनकार आहे, कोणी हास्य सम्राट आहे, कोणी कीर्तन केसरी आहेत. कीर्तनकार कुणीही असू देत, कीर्तनकार कसाही असू द्या आणि कसाही दिसू द्या, कधी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका. काय सांगावं भगवंत, कुणाच्या मुखातनं काय वदवून घे. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदात एखादं वाक्य असं यावं की ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये स्थिरावं. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदात एखादं वाक्य असंही यावं की नकळत भक्तीची बीजं रोवली जावीत. साधकाचा हा एक गुण जरी आला तरी उद्धार आहे, पण हा एक गुण येण्याकरता सुद्धा बहुनाम जन्म नामंते, अनेक जन्म जावे लागतात. अनेक जन्मांनंतर एक गुण जर प्राप्त होत असेल आणि तोही आम्ही वाया का घालवायचा. योग्य उपयोग व्हावा. हा योग्य उपयोग करायचा असेल ना तर भगवंताचा दासच व्हावं लागेल. आणि झालं की काय होतं महाराज, काही नाही. भगवंत आमच्या प्रत्येक पारमार्थिक आणि प्रापंचिक कोड्यातही उभा राहतो. विठ्ठल